नमस्कार मंडळी, मी आता जो उभा आहे तो विलिंगिली फेरी बोट टर्मिनल्स मालदीव आणि आता प्रवास करणार मी मालेपर्यंत. तुम्ही बघू शकता आम्ही आता तिकीट काउंटरला उभे आहे. पूर्ण AC आहे हा टर्मिनल्स. तिकीट काढून झालेली आहे आमची आणि आता मी फेरीबोटमध्ये बसलो. ही पण फेरीबोट पूर्णतः AC आहे. पूर्ण सेफ्टी जॅकेट ठेवलेले आहेत. जर इमर्जन्सीमध्ये घालायचे झाले तर सेफ्टी जॅकेट तुम्ही घालू शकता. आणि हा प्रवास होता 12 मिनिटाचा आणि त्याची तिकीट आहे ₹3.25. विलिंगिली ते माले फेरीबोट 12 मिनिटाच्या प्रवासासाठी ₹3.25 तिकीट आहे. आणि समोर जी ग्लासची मोठी बिल्डिंग दिसते ते आहे हॉस्पिटल. आणि हा व्ह्यू आहे मालदीव, म्हणजे मालदीवची राजधानी माले. किती छान व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकताय. हा माले म्हणजे मालदीवची राजधानी आहे. ही समोरून येते ती एक फेरी बोट आहे पण ही नॉन AC आहे. इथे प्रत्येक 20 मिनिटांनी फेरी बोट चालू असते विलिंगिली टू माले. आणि हे जे समोर दिसते ते धीरागो ऑफिस. जसं आपल्याकडे एअरटेल, रिलायन्स, जिओ अशा इकडे धीरागो चालते आणि ओरुडो या 2 कंपन्या फक्त चालतात इकडे. आणि सर्वात उंच बिल्डिंग मालदीवमधली समोर दिसते ती आहे, तीच आहे हॉस्पिटल आहे ते. आणि समोर बघू शकता हे टर्मिनल्स आहे, माले टर्मिनल्स. आता मी पोचलो आहे ते माले टर्मिनल्सला. आता आणि हे मी शिप आहे मालदीवमध्ये. मतलब बघूया जरा शिपचा पण व्हिडिओ घेतला जरा. आणि आता आम्ही पोचलो होतो मालेच्या मेन टर्मिनल्सला, जिथे आयलंडला जाण्यासाठी इथून लोक जातात आयलंडला. बघू शकता इथे काहीतरी कॅम्प आहे फॉरेनर लोकांचा ठेवला, पण हे टर्मिनल्स आज बंद आहे आणि त्यांचा कॅम्प आहे काहीतरी. आणि आता आम्ही चाललोय मालदीवच्या पोलीस स्टेशनकडून. आम्ही प्रेसिडेंट ऑफिस तुम्हाला दाखवणार आहे. हे मालदीव पोलीस स्टेशन आहे आणि पुढेच आहे ते प्रेसिडेंट ऑफिस कशा प्रकारे बनवलेलं आहे इथे बघू शकता. हे पार्किंग आहे इथे साईडला, पूर्णपणे पार्किंग एरिया. आणि एका साईडने समुद्र आहे समोर. आणि हे आहे प्रेसिडेंट ऑफिस. 2 सिक्युरिटी इथे समोर बघू शकता, जवान आहेत ते. तुम्हाला मी आता चारही साईडला फिरून दाखवतो कशा प्रकारे आहे ते. आणि व्हिडिओचा शेवट पण इथेच करतो आहे मी. आता पूर्ण चारही साईड माझं फिरून संपत आलेला आहे. तुम्हाला इथे पण बघू शकताय तुम्ही सिक्युरिटी आहे. बघू शकता इथे पण सिक्युरिटी आहे, पण 2 बाजूला 2 गेटच्या इथे आहेत 2 सिक्युरिटी आहेत. बाय बाय.